हॅलो, वेलकम टू द साक्षी कुकिंग चॅनल। तर आज मी बनवते आहे फ्रँकी, ते पण गव्हाच्या पिठाची। हो 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 गव्हाच्याच पिठाची। खूप हेल्दी आहे। तुम्ही आपल्या मुलाला आणि स्वतः आणि सगळ्यांनाही खाऊ घालू शकता घरामध्ये आणि खूप छान बनून रेडी होते। बाहेरपेक्षा तर खूपच मस्त लागते। तर बघा, मी इथे 2-3 बटाटे घेतलेले, बॉईल केलेले आणि त्याच्यात मी शेजवान चटणी मिक्स केलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। ते मिक्स करून झालेलं आहे आणि आपण इकडे चपातीला लावायला जे सॉस लागतं ते मी बनवत आहे। याच्यात 2 चमच मी मेयोनीज टाकलेली आहे आणि शेजवान चटणी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी मिक्स करते, मस्तपैकी मिक्स करते मी याला। माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून मी एका हातानेच केलं आहे त्याला। आणि मग याला आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे। थोडीशी कच्ची पक्की बनवली तरी चालते, आपल्याला पूर्ण त्याला भाजायची नाही आहे चपातीला। आणि याच्यावर मी स्प्रेड केलेलं आहे ते जे सॉस बनवलेलं मी आता। आणि याच्यावर आपल्याला ते जे आपण आता बटाट्याला हे शेजवान चटणी लावून ठेवलेली ते आपल्याला इथे लावायची आहे, बघू शकता। हे खायला एवढी टेस्टी लागते। जर तुम्ही एकदा खाल ना तर तुम्ही परत परत त्याला घरी बनवाल, एवढं मस्त लागतं हे। ते मी कांदा चिरून ठेवलेलं ते कांदा लावते त्याच्यावर आणि आता त्याच्यावर शिमला मिरची मी लावणार आहे आणि त्याच्यावर कॅबेज ठेवायची आहे। पातळ पातळ कापून घ्यायचे त्याला। आणि आता खूपच छान, एवढं मस्त लागतं ना। याच्यावर मीठ टाकायचं आहे आणि चीज आपल्याला चीज घासून टाकायची याच्यावर। मस्तपैकी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण चीज टाकू शकता त्याला। नॉर्मल चीज टाकायची आहे, मॉन्झरेला नाही टाकायची आहे। खूपच टेस्टी लागतं। आणि तुम्हाला स्पायसेस पाहिजे तर तुम्ही याच्यात हिरवी मिरची बारीक बारीक कट करून सुद्धा टाकू शकता। त्याला असं रोल करायचं आहे, झालं। खूपच इझी आणि सिंपल आहे, खूपच मस्त बनते, एवढी छान बनते ना। तुम्ही एकदा याला बनवाल ना तर तुम्ही परत परत घरात बनवाल, एवढी मस्त लागते। मुलाला तुम्ही याला टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, घरात नाश्त्याला संध्याकाळी करू शकता। हेल्दी आणि मस्त असं हे आपलं बनून रेडी होतं। तर आता मी हे बघा, याच्यात अजून मी परत दुसरं बनवते, याच्यात पण मी तसंच सेम प्रोसेस करणार आहे, तुम्ही बघू शकता। खूपच मस्त लागते खायला। आज माझ्या मुलाने बोललं की मम्मी बनवा ना, तर मी आज घरात बनवलेलं आहे याला। तुम्ही एकदा बनवाल तर परत परत बनवाल नक्की, असं हे बनून रेडी होतं। खूपच छान आणि हेल्दी आहे। मैद्याचं पीठ आपण वापरत नाही, इथे आपण गहूच्या चपातीचं करतोय। जर तुमच्याकडे चपाती जर उरल्या असतील सकाळच्या बनवलेल्या तर तुम्ही तरीसुद्धा याला बनवू शकता। आणि हे बनवून एवढं मस्त मस्त लागतं ना, खरंच तुम्ही बाहेरचं खाणंच सोडून द्याल। फ्रँकी एवढी छान लागते ही फ्रँकी बनवल्यावर। तर याला आपल्याला तव्यावर बटर टाकायचं आहे। जर तुमच्याकडे बटर नसलं तर तुम्ही तेलही टाकू शकता, असं काही नाही आहे। हे आपल्याला मस्तपैकी कुरकुरीत मस्त शेकून घ्यायचे आहेत आपल्याला, स्लो याच्यावरच मस्तपैकी। हे एकदम मस्त ब्राऊन होतात ना तेव्हा आपल्याला पलटायचे, बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे। एकदम क्रिस्पी होतात ते, खायला खूपच छान लागतं। बघू शकता कसं मस्तपैकी कलर आला आहे याचा। आणि बनवायला सुद्धा याला वेळ नाही लागत, हे तुम्ही 15-20 मिनिटात बनवू शकता। सगळं रेडी करून घ्यायचं आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा बनवायचं, गरमागरम मस्तपैकी। बघा किती छान कट झालेले आहेत, बघू शकता की म्हणजे किती क्रिस्पी असतील की लगेच कट झाले ते। हे बघा आपले बनवून रेडी झालेले आहेत। ह्याला आपण शेजवान चटणी किंवा मेयो जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता। मुलांना तो खूपच आवडतं, तुम्ही याला बनवून टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। थँक्यू।